लोणंदचा रहिवासी आहे कयूम मुल्ला. मी लोणंद येथे राहतो. आमच्या लोणंद गावचे आता जे रेल्वे स्टेशन आता आपण इथं पाहतोय, रेल्वे स्टेशन जे आता आपल्याला पाहावयास मिळतंय. यापूर्वी या ठिकाणी खूप कचरा, अगदी प्राण्यांचे शी वगैरे सगळं पडलेल्या असायच्या. परंतु अमृत भारत या योजनेतनं माननीय नरेंद्र मोदी साहेब, भारताचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून लोणंदचं जंक्शन हे अस्तित्वात आलं. या जंक्शन अस्तित्वात आल्यानंतर या जंक्शनला आपण पाहिला असता, यात आपण आला तर जी खिडकी योजना आहे, दिव्यांग खिडकी योजना आहे, अतिशय सुंदर टापटीप स्वच्छ अशी बनवण्यात आलेली आहे. या बाहेरचा परिसर आहे, तो बाहेरच्या परिसराचा हा जो मॉनिटर लावलेला आहे, म्हणजे बाहेर येणाऱ्या प्रवाशांना सुद्धा कळतं की कोणती गाडी यात कुठल्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीच्या सुविधा हा देण्याचा प्रयत्न आहे. तसेच या ठिकाणी महिला आबालवृद्धांच्या सुरक्षेसाठी नुकतंच दैनिक तरुण भारतच्या वतीने बातमी प्रसिद्धी झाल्यानंतर या ठिकाणी इथे CCTV लागलेले आहेत. त्या CCTVमुळे आपण निश्चिंतपणे वावरू शकतो. या ठिकाणी अनाउन्सिंग व्यवस्थित होते. कोणती गाडी कुठला डबा कुठल्या ठिकाणी उभं राहतो, S1 S2 S3 ह्या पद्धतीने त्या ठिकाणी डबे उभे राहतात आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहते याचंही अनाउन्सिंग होते. RPF येथे आहेत, चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. थोडं किरकोळ आता येथे या ठिकाणी पूर्वी पार्किंगची व्यवस्था नव्हती. गाड्या लावण्यासाठी अस्ताव्यस्त कसंही पार्किंग होतं. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे. तसेच या ठिकाणी मात्र आता एक एक थोडीशी उणीव राहिलेली आहे. जसं की प्रवासी आत येतात, आत आल्यानंतर काही गाड्या जोराने येतात. त्या जोराने जेव्हा गाडी येतात, त्या गाड्या आल्यानंतर इथं थोडंसं अंतर्गत स्पीड ब्रेकर लागणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी जो काही आता थोडे भटके प्राणी वगैरे असतात त्याचा मज्जाव होतोय, थोडंसं तेही रोखणं गरजेचं आहे. बाकी एकंदरीत लॉन चांगलं बसलेलं आहे. इथल्या लोणंदकरांना फिरण्यासाठी एक चांगलं गार्डन, एक प्रेक्षणीय स्थळासारखं अगदी ह्या योजनेत अमृत भारत या योजनेतून आहे. रेल्वे स्टेशन हे जंक्शन डेव्हलप झालेलं आहे. लोणंद हे विस्ताराने वाढत असलेलं नगरपंचायत असलेलं शहर आहे. या शहरात अनेक कंपन्या आहेत, अनेक उद्योगधंदे आहेत, परप्रांतीय येऊन इथं राहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी आता पॅसेंजरची सुविधा अतिशय उत्तम आहे. लोणंद पुणे, लोणंद सातारा, लोणंद फलटण अतिशय चांगल्या पद्धतीने गाड्या इथे येतात. परंतु जे आता बाहेरचे लोक येऊन राहिलेत त्यांच्यासाठी इथून अजमेरला जाण्यासाठी, गुजरातला जाण्यासाठी किंवा जम्मू काश्मीरला जाण्यासाठी या ठिकाणीच्या मोठ्या या एक्सप्रेस, आता आपल्या मार्गाच्या पाठीमागून एक्सप्रेस चाललेली आहे, अशा एक्सप्रेसचा थांबा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अतिशय ही काळाची गरज आहे. जर या गाड्या इथे थांबतील तर आमच्याही लोणंदच्या उद्योग व्यवसायाला भरभराटी येईल. माझी आपणास विनंती आहे की बाबा या गाड्या कशा थांबतील यासाठी आपल्या पद्धतीने पाठपुरावा करावा. तसेच या ठिकाणी RPF आहेत, RPF यांनाही वरच्यावर या ठिकाणी थांबण्यासाठी त्यांना विनंती करा.